नमस्कार मंडळी. भारतीय चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाच्या जोरावर एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी आता त्यांच्या अभिनयासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला. रोहिणी हट्टंगडी आता टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम करणार नाहीत, याबद्दल त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं. फ्री प्रेस जर्नलशी साधलेल्या संवादात रोहिणी हट्टंगडी यांनी टीव्ही मालिकांमध्ये काम न करण्याच्या निर्णयाबद्दल मोठा खुलासा केला. त्या म्हणाल्या, "मी तरुण असताना जिम्स क्वचितच असायच्या. आमचं काम हा एक प्रकारे व्यायामच असायचा. पण टेलिव्हिजनसाठी खूप मेहनत आणि वेळ द्यावा लागतो. सकाळी लवकर बाहेर पडायचं, रात्री उशीरपर्यंत शूटिंग करायचं. रात्री 11 वाजता घरी परत यायचं आणि दुसऱ्या शिफ्टसाठी पुन्हा सकाळी 6 वाजता उठावं लागायचं. माझ्या लक्षात आले की मला व्यायाम करायला, आराम करायला आणि श्वास घेण्यासाठी सुद्धा वेळ मिळत नव्हता. त्यामुळे मी कामाचा वेग कमी केलाय आणि म्हणूनच मी टीव्ही मालिकांमध्ये काम करणं थांबवलं." या संदर्भात बोलताना त्यांनी मराठी टीव्ही इंडस्ट्रीमधील निराशाही व्यक्त केली. त्या म्हणाल्या, "मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीत खूपच गोंधळ झाला आहे. अनेकदा काम करण्यास उपलब्ध नसल्याचे स्पष्टपणे सांगितल्यानंतरही कलाकारांना शेवटच्या क्षणी फोन येतात. जर त्यांनी अचानक एखादा सीन शूटिंगसाठी बसवला असेल तर त्वरित सेटवर येण्यासाठी कलाकारांवर दबाव आणला जातो. यामुळे मला खूप त्रास झालाय. त्यामुळेच मी ठरवले की मी यापुढे अशा पद्धतीने काम करू शकत नाही." अशा प्रकारे रोहिणी यांनी मालिकेत काम का करणार नाही याबद्दल खुलासा केला. रोहिणींनी जी कारणं दिली त्यामुळे सर्वांनी त्यांच्या निर्णयाचा आदर केला. याशिवाय मराठी मालिकांमधील अनियोजित कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. रोहिणी यांनी काहीच महिन्यांपूर्वी पूर्णाजीच्या भूमिकेत ठरलं तर मग मालिकेमध्ये एंट्री झाली होती.